चिंतन केलं सांगा तुम्ही चिंतन केलं त्यांनी बोला पटापट. पहिल्यांदा अचल. अचल अ म्हणजे नाही, चल म्हणजे परिवर्तन. परिवर्तन नाही त्याला म्हणायचं अचल. म्हणजे पंचपरावर्तन आता सगळ्यांना माहिती आहे. द्रव्य, क्षेत्र, काळ, भाव, ध्रुव ह्या 5 परिवर्तनाने ध्रुव स्वभाव रहित आहे. आणि असा जो पंचपरिवर्तनाने रहित असलेला ध्रुव स्वभाव आणि त्या ध्रुव स्वभावाला जाणलं तर आपल्याला अचलचा अर्थ कळाला. मग आता द्रव्य परिवर्तन, क्षेत्र परिवर्तन ह्याचं सगळ्या मोठ्या मोठ्या ग्रंथांमध्ये खूप वर्णन आहे, ते वाचून घ्यायचं आणि लक्षात घ्यायचं की द्रव्य, क्षेत्र, काल, भाव हे जे 5 परिवर्तन आहेत ते 5 परिवर्तन कसे आहेत की ह्या संसारात फिरताना चालू आहेत आणि त्यामुळंच आम्हाला काय आहे दुःख भोगायला मिळतं. आणि तेच जर आम्ही स्वभावाला जाणलं तर ह्या पंचपरिवर्तनाने रहित कारण परमात्मा जाणून आम्ही काय होऊ शकतो, मोक्ष मार्गस्थ होऊ शकतो. मग आता अचलवर 9 बोल घटवायचे. 6 द्रव्य अचल आहे. 6 द्रव्य अचल आहे. 6 द्रव्य अचल आहेत म्हणजे भूतलामध्ये, धर्माधर्म, आकाशकालामध्ये 5 परिवर्तन नाही. स्वभाव अचल आहे. तर 5 द्रव्यामध्ये घटवण्याची गरजच नाही. आता हा फक्त संबंध कुणाचा आहे, जीवाचा आहे. म्हणून जीवाच्याच विषयी अचल घटवायचा आपल्याला. त्यामुळे पहिला बोल कट झाला. त्याच्यानंतर अचल माझ्या ध्रुव स्वभावात पंचपरिवर्तन नाही. असं पुढे सांगा की म्हणजे इथं मध्ये पण जागा आहे, बसतायत आहे. सर का पुढे तर काय घेतलं आता, माझ्या ध्रुव स्वभावात पंचपरिवर्तन नाही, पहिला बोल. नंतर दुसरा बोल, माझ्या प्रत्येक गुणामध्ये पंचपरिवर्तन आहे. तर माझ्या एकाही गुणामध्ये पंचपरिवर्तन नाही. तर हा दुसरा अचलचा बोल झाला. नंतर तिसरा गुणांचे जे अविभाग प्रतिच्छेद आहेत त्या अविभाग प्रतिच्छेदामध्ये पंचपरिवर्तन नाहीत. मग तो पण काय झाला, अचल, तिसरा बोल झाला. नंतर चौथा बोल काय आहे, अचल स्वरूपाला विषय करून जाणलं. अचल स्वरूप मी सांगायला लागले, तुम्ही चिंतन केलं म्हणून केलं सांगा की. तर चौथा बोल काय सांगितला, अचल स्वभावाला विषय करून जाणणारी शुद्धोपयोगाची पर्याय ती पण उपचाराने अचल आहे. उपचार का म्हणलं तर ती पर्याय क्षणिक आहे, निघून जाणारी आहे, म्हणून तिला उपचाराने अचल म्हटलं. त्याच्यानंतर त्या पर्यायात प्रगट झालेले अविभाग प्रतिच्छेद ते सुद्धा कसे आहेत, त्या अविभाग प्रतिच्छेदामध्ये पंचपरिवर्तन नाहीतच. म्हणून ते अविभाग प्रतिच्छेद सुद्धा कसे झाले, अचल झाले. आता अविभाग प्रतिच्छेदाचा अर्थ पटकन सांगा. शक्तीच्या अंशात ते ढोबळ झाला. आता अविभाग
प्रतिच्छेद, अ म्हणजे नाही, भाग म्हणजे भेद होत नाही. आणि प्रतिच्छेद म्हणजे त्याला उदाहरण काय दिलं होतं? लाकूड शिलत 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 गेलं तर शेवटचा पार्ट जो राहिला त्याला म्हटलं प्रतिच्छेद. तसं आपल्या शक्तीच्या अंशांमध्ये काय आहे की शेवटचा अंश तो अविभाग प्रतिच्छेद. किंवा दुसरं उदाहरण घ्या की 40 व्होल्टेजचा बल, 60 व्होल्टेजचा बल असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा सुद्धा ते काय आहेत की त्या प्रकाशाचे ते अविभाग प्रतिच्छेद आहे. मग तो अविभाग प्रतिच्छेद म्हणजे कर्णाने युगामध्ये तर अविभाग प्रतिच्छेदाचं पुष्कळ वर्णन येत आहे. मग तो अविभाग प्रतिच्छेद पर्यायात प्रगट झालेल्या जे अचलला जाणून पर्याय प्रगट झाली त्या पर्यायात प्रगट झालेल्या अविभाग प्रतिच्छेदांमध्ये चल नाही म्हणजे अचल आहे. म्हणजे तो अविभाग प्रतिच्छेद प्रत्येक सुद्धा कसा आहे अचल आहे. त्याच्यानंतर आता अचलचं वर्णन करणारी जिनवाणी उपचाराने अचल आहे. त्याच्यानंतर अचल विषयी सांगणाऱ्याचा उपयोग काय झाला एवं होत नाही आणि तो पण उपचाराने अचल आहे. त्याच्यानंतर ऐकणाऱ्याचा उपयोग अचलचं वर्णन ऐकणाऱ्याचा उपयोग एवं भूत याने उपचाराने अचल आहे. एवं भूत कशाला म्हणायचं एवं भूत. एवं म्हणजे अशा रीतीने, भूत म्हणजे घडलं. तर अशा रीतीने घडलं म्हणजे अशी पर्याय काय झाली प्रगट झाली. आणि जी पर्याय प्रगट झाली त्या पर्यायामध्ये अचलपणा सांगितला. म्हणजे ह्यातनं आपल्याला लक्षात घ्यायचंय की जे काय आहेत अचलचे 9 बोल नाही आहेत. आता किती झाले 8 आहे. तर त्या 8 बोलातून परत आपल्याला तेवढ्यातच थांबायचं नाही बोल घटवत. तर मी कारण परमात्मा अचल मधून घेतला, अभेदवृत्ती केली आणि अशी अभेदवृत्ती केली स्वतःला जाणलं तरच आम्ही काय होतो मोक्ष मार्गस्थ होतो. म्हणून अभेदवृत्तीचा विषय आपास्मृतीश्रुत प्रमाणात्मक साधन आणि योग्य विषय योग्य साधन असताना पुढे काय झालं आम्ही अतिंद्रिय आनंदाला प्राप्त झालो. मग अशा रीतीने स्वतःला जाणलं तर आम्हाला अचलचे हे 8 बोल समजले. आता शेवटचा राहिलेला कोणता बोल आहे अनुपमा. अनुपमा. अन म्हणजे नाही, उप म्हणजे निकटची, मा म्हणजे मोजण्याची वस्तू. तर जीवाला मोजण्यासाठी निकटची वस्तू आहे का काही नाही. मग तो माझा स्वभाव कसा आहे अनुपम आहे. आणि असा माझा स्वभाव अनुपम आहे की ज्याला मोजण्यासाठी उपमा देण्यासाठी निकटची वस्तू नाही म्हणून अनुपम म्हटलं. म्हणतो की नाही की एखाद्याचा चेहरा इतका सुंदर आहे की त्याच्यासारखाच तो आहे, त्याला कशाची उपमा देता येत नाही. मग तसं इथं आपण काय घेतलं की माझा आत्मस्वभाव अनुपम आहे, त्याला कशाने उपमा देता येत नाही म्हणून तो अनुपम आहे. मग आता पहिला बोल काय घटवायचा 6 द्रव्य अनुपम आहे. तर 6 द्रव्याचा बोल इथं घटबसत नाही. तर इथं जीवद्रव्य अनुपम आहे. काय लक्षात आलं की माझं जीवद्रव्य काय आहे अनुपम आहे. प्रत्येक द्रव्यामध्ये का नाही उपमा द्यायसारखं अन्य द्रव्य काही नाहीच. पण ते आपलं प्रयोजन नाही ना. आपल्याला फक्त प्रयोजन जीवाचं आहे. 5 द्रव्य तर अचेतन आहेत म्हणून त्यांचं इथं काही अनुपम शब्दाने ग्रहण करायचं नाही. तर माझा आत्मा गृहस्वभाव अनुपम आहे. त्याच्यानंतर दुसरा बोल काय सांगितलं माझ्या गृहस्वभावातले प्रत्येक गुण कसे आहेत अनुपम आहे. प्रत्येक गुणाचे अविभाग प्रतिच्छेद म्हणजे शक्तीचे जे अंश आहेत ते पण कसे आहेत अनुपम आहेत. त्याच्यानंतर शुद्धोपयोगाची जी पर्याय अनुपम स्वरूपाला विषय करून प्रगट झाली तिला उपचाराने काय म्हटलं
अनुपम म्हटलं. त्याच्यानंतर त्या पर्यायातील शुद्ध पर्याय प्रगट झालेले अविभाग प्रतिच्छेद शक्तीचे अंश ते सुद्धा कसे आहेत? उपचाराने अनुपम आहेत. आणि त्याच्यानंतर परत काय सांगितलं? जिनवाणी अनुपमचं वर्णन करते. कोणती जिनवाणी घ्यायची आता? समय सारखी पहिलीच गाथा. आणि जी अनुपमचं वर्णन करते तिला आपण उपचाराने काय म्हटलं? अनुपम म्हटलं. त्याच्यानंतर सांगणाऱ्याचा उपयोग अनुपमाला सांगताना एवंभूत नयाने, एवंभूतचा काय सांगितलं? असं घडलं. तर अशा रीतीने आपला विचार अशा रीतीने घडला तर त्या काय झालं की सांगणाऱ्याचा उपयोग त्या रूपाने परिवर्तित झाला, म्हणून तो सुद्धा काय झाला? उपचाराने अनुपम झाला. आणि आता ऐकणाऱ्याचा उपयोग अनुपमचं वर्णन ऐकताना लक्ष देऊन ऐकलं का? पटकन नागपूर सांगा बरं. नीट ऐकलं तर तिथं घटवायचं, नीट ऐकलं नाही तर घटवायचं नाही. तर अनुपमचं वर्णन ऐकताना जो आमचा उपयोग ऐकणाऱ्याचा श्रोत्याचा त्या रूपाने परिवर्तित झाला त्याला उपचाराने अनुपम म्हटलं. मग काय झाली पहिली गाथा? की ध्रुव म्हणजे सवसिद्धे ध्रुव अचल, ध्रुवम अचल मनोवम गैपत्ये. तर अशा रीतीने ध्रुव अचल अनुपम ह्या सगळ्यावर आपण बोल घटवले. आणि पुढं गैपत्ये, गैपत्ये म्हणजे आता व्यवहार न्यायाने सिद्ध गतीला प्राप्त झालेले ना. तर गैपत्ये म्हणजे जाणणारा, गती म्हणजे जाणणं. काय काय सांगितलं होतं की गतीचे अर्थ गत्यर्थ धातू ज्ञानार्थक असतात. म्हणून जाणणारा आत्मा आणि त्या जाणणाऱ्या आत्म्याला प्राप्त झालो. आणि अशा रीतीने प्राप्त झालो तर आम्हाला शांती आहे. जर आम्ही स्वतःला प्राप्त झालो नाही तर आम्हाला बिलकुल शांती नाही. मग आता ओच्छा मी सांगतो, काय सांगतो? समय पाहुड, समय प्राभृत सांगतो म्हणतात. समय म्हणजे आता किती अर्थ सांगितलं ते पटकन? 11 अर्थ. कोणते 11? पर्याय, सुधात्मा आणि समय नावाचा ग्रंथ. तर हे 11 अर्थ समयचे झाले. प्राभृतचे अर्थ प्रआभृत, प्र म्हणजे प्रकर्षाने, आ म्हणजे चोहो बाजूने, भृत म्हणजे भरलेला. जो आपला कारण परमात्मा आहे त्याला म्हटलं प्राभृत. आणि जो हा माझा प्राभृत आहे, प्रकर्षाने चोहो बाजूने भरलेला आत्मा आहे अनंत गुणांनी, तर तो जो माझा आत्मा आहे त्या आत्म्याला मी काय केलं? विषय करून जाणला. तर आपल्याला सम्यक दर्शन अतिंद्रिय आनंदाची काय होते? प्राप्ती होते. नंतर प्राभृतचा दुसरा अर्थ भेट, नजराणा. राजाला भेटायला गेल्यावर काय करतो आपण? भेट घेऊन जातो आणि त्याला ती भेट देतो. तसं आपल्याला कुंद आचार्यांनी भव्य जीवांना हा समय प्राभृतची काय दिली आहे? भेट दिली. घेतली का भेट? घेतली तर आपण अनुभूती घेतली तर आपल्याला उपयोग आहे. नुसतं भेट घेतो म्हटलं तर काही उपयोग नाही. त्याच्यानंतर प्राभृतचा तिसरा अर्थ, पहिला अर्थ सांगितला प्रकर्षाने चोहोबाजूने भरलेला कारण परमात्मा अनंत गुणांनी भरलेला आहे. दुसरा अर्थ प्राभृत म्हणजे भेट, नजरा. तिसरा अर्थ तर भ्रूय आधार पोषण योहो. प्राभृत मधला भ्रूय धातू कसा आहे? आधार आणि पोषणासाठी आहे. मग आधार घ्यायचा की पोषण घ्यायचं? तर आधार अर्थ घ्यायचा इथं. मी माझ्या कारण परमात्म्याचा आधार घेऊन जाणलो तर मला प्राभृतचा अर्थ समजला. आणि स्वतःचा आधार घेतला नाही तर मला माझा अर्थ समजला नाही. म्हणून मला माझा आधार आहे. जगत में सब अपने अपने आधार.
जो पर को आधार मानता वह मूर्ख सरदार. जगामध्ये प्रत्येक द्रव्य आपापल्या आधाराने आहे आणि जो पराचा आधार मानतो तो मूर्खांचा सरदार आहे. पत्नीला वाटतं पतीचा आधार आहे, पतीला वाटतं पत्नीचा आधार आहे, आई वडिलांना वाटतं मुलांचा आधार आहे, मुलांना वाटतं आई वडिलांचा आधार आहे. का कोण कुणाचा आधार? राग आला की पटकन वेगळे होतात आणि मग तिथं हा विचारच नसतो. म्हणजे हे सगळं क्षणिक आहे आणि अशा रीतीने बाहेरच्या वस्तूंना आधार मानतो. हे राहायला घराचा आधार आहे. अजून कशाचा आधार आहे? धनाचा आधार आहे, अन्न पाण्याचा आधार आहे या शरीराला. तर वास्तविक पाहता आपल्याला 47 शक्तीमध्ये पहिल्या 2 शक्ती सांगितल्या, जीवत्व शक्ती आणि स्थिती शक्ती. कशावर जगतो हा प्रॉब्लेम जीवत्व शक्तीने सोडवला. तर मी माझ्या जीवत्व शक्तीवर जगतो, बाहेर परद्रव्यावर नाही. आणि स्थिती शक्तीने काय सांगितलं की मी माझ्या चैतन्य शक्तीवर चेतन रूपाने जगतो. आणि असं जर आपल्याला हे समजलं तर मी पराच्या आधाराने जगतो किंवा की स्थिती शक्तीने चैतन्य रूपाने जगतो, तर तिथं त्याला चैतन्य रूपाने जगण्यासाठी पराची गरज नाही. मग कशावर जगतो म्हटलं तर जीवत्व शक्तीवर. आणि कसं जगतो म्हटलं तर स्थिती शक्तीने चैतन्य रूपाने जगतो. मला दुसऱ्यांची गरज नाही. आणि हे जर आपल्याला नीट समजलं तर आपण दुसऱ्याचा आधार शोधायला जात नाही. मग अन्न हवा पाण्यावर जगतो म्हटलं तर कुठला नाही झाला? नया भाग झाला. आपण शिकतोय म्हणजे निश्चय नयाचंच वर्णन चाललंय आणि तिथं मी अन्न पाणी हवा याच्यावर जगतो म्हटलं तर हे काय झालं? नयाभास झाला. त्याच्यानंतर मी बाहेरच्या वस्तूंमुळे एव्हरग्रीन जगतो, नयाभास झाला. मी माझ्या स्थिती शक्तीने एव्हरग्रीन जगतो म्हटलं तर निश्चय नाही झाला. मग अशा रीतीने निश्चय म्हणजे तो पण परिवर्तित निश्चय झाला. कारण स्थिती शक्ती सांगितली तेवढा त्रिकाली स्थिती शक्तीचा वर्णन करणारा निश्चय नाही. आणि त्याच्यावर जगतो म्हटलं की पर्याय तर ती सुद्धा व्यवहाराने झाली. म्हणून आपल्याला लक्षात घ्यायचं मी माझ्या ज्ञान दर्शन स्वरूपावरच जगणारा आहे आणि स्थिती शक्तीने चैतन्य रूपाने जगतो. म्हणून भजनात काय म्हणतो? आज हमारा उपयोग पलटो, आज हमारा उपयोग पलटो, चैतन्य भास रह्यो रे, चैतन्य भास रह्यो रे, प्रभु थारा ही रंगमा रंगी गयो रे, रंगमा रे, प्रभु थारा ही रंगमा रंगी गयो रे. व्यवहाराने प्रभूंना म्हटलं, भगवंतांना म्हटलं, थारा ही रंगमा रंगी गयो, मी तुमच्या रंगात रंगून गेलो. आणि निश्चयने माझा त्रिकाली प्रभू चैतन्य प्रभू आहे आणि त्याला मी जाणलं तर रंगलो, त्यामध्ये आनंदाला प्राप्त झाला. मग आज हमारा उपयोग पडतो. आज आमचा उपयोग बदललाय. नक्की बदललाय का? बरोबर आज शोधून जर आम्ही चेतनेला जाणत असू, खाताना खाणारा नाही जाणणार आहे, बोलताना बोलणारा नाही जाणणार आहे, उठताना उठणारा नाही जाणणार आहे, प्रत्येक क्रिया करताना मी जाणणारा आहे असं जाणलं तर आमचा उपयोग बदलला. आज आमचा उपयोग बदलला ना. आम्हाला फक्त काय भासतंय? चैतन्य भास रह्यो रे. फक्त आम्हाला एक चैतन्य स्वरूपच भासित होत. चैतन्य सोडून मला दुसरं काहीच भासित होत नाही. आणि असं आपलं स्वरूप आपल्याला भासित झालं तर आमचा उपयोग बदलला. म्हणून काय म्हटलं? आज हमारा उपयोग पलटो, चैतन्य भास रह्यो रे. मग एक मनात चैतन्य बघा, ज्याचं मुलावर खूप प्रेम असतं त्याला सगळीकडे काय दिसतं? मुलगा. मग एकाने
काम करणाऱ्याने विचारलं तुमचा मुलगा मी कसं ओळखणार, त्याला कसा डबा देणार? तर तिनं सांगितलं जो सगळ्यात सुंदर आहे तो मान. ती गेली त्याच वर्गात तिचा मुलगा शिकत होता, त्याला देऊन आली. मग मुलगा घरी आल्यावर विचारतो की मला डबाच दिला नाही. ती म्हणते पाठवला. मग तिला विचारलं तुम्ही सांगितलं जो सुंदर आहे तोच तुमचा मुलगा, मला जो सुंदर वाटला त्याला मी देऊन आले. म्हणजे काय झालं की प्रत्येकाला आपापलं मूल काय वाटतं, सुंदर वाटत असतं. वास्तविक पाहता कारण परमात्मा सोडून बाहेरचं काहीच सुंदर नाही. आणि हे जर आपण जाणलं तर आपण आनंदाला प्राप्त होतो. आणि कारण परमात्मा सोडून, दृढ स्वभाव सोडून, ज्ञान दर्शन अनंत गुणांचा पिंड सोडून बाहेरची कोणती सुंदर वस्तू नाही. बघा किती छान छान नक्षीचे दागिने केले, सुंदर आहेत म्हणतो. आहेत का सुंदर? म्हणजे आपला उपयोग आता व्यभिचारी होऊ लागले. जे सुंदर नाहीत त्यांना आपण सुंदर म्हणू लागलो. तर हे आपलं काय झालं, चुकलं. म्हणून एक माझा त्रिकाली चैतन्य प्रभूच सुंदर आहे आणि त्याला सोडून बाहेरचं काहीच सुंदर नाही. आणि बाहेरच्या वस्तूंना सुंदर म्हणलं तर त्याचा अर्थ काय बघा, स उंद, स म्हणजे सहित, उंद म्हणजे पीडा सहित. बाहेरच्या वस्तू कशा आहेत, पीडेला कारण आहेत आणि त्यांना मी सुंदर म्हणू लागलो तर त्यातनं मला पीडाच होते. खूप छान अंगठी आणली आणि हरवली. काय झालं, पीडा होते की बरं वाटतं? बरं झालं गेली, तेवढा परिग्रह कमी झाला. तर तिथं आपल्याला काय होतंय, आकुलता होते अजून सुद्धा. त्याच्यानंतर नवीन साडी आणली अगदी 8-10 हजार खर्च करून आणि जाता जाता एक भंगार गाडी जवळनं गेली की फाटली. मग सुंदर साडी म्हणून आपण झोकात चाललो होतो, तिथं सगळ्यांपेक्षा माझी चांगली आहे दाखवायला. नाहीतरी कशाला नवीन नवीन वस्तू लागतात, कपडे लागतात, दागिने लागतात, तर दुसऱ्यांना दाखवायचं. काय दुसऱ्यांना दाखवून त्यात काय आनंद आहे का? त्यांनी आपल्याला चांगलं म्हणू देत, वाईट म्हणू देत, तरी त्यातनं आपल्याला आनंद मिळत नाही. मग ती फाटलेली साडी बघून आता जाऊच वाटेना लग्नाला आणि दुसरी तर नेसायला लगेच नाहीच तशी. मग काय झालं, स उंद पीडा सहित. म्हणून मला आता काल खूप जणांनी घेतला नियम, चांगला आहे की वर्षभर घेणार नाही, खूप जण कायमचं घेतला. दागिने साड्या घ्यायच्या नाही. तर का घ्यायच्या नाही, तर जितकं ते बनवताना पाप होतं त्या सगळ्याचे भागीदार झालं. कुणी आपल्याला एक क्षणभर नेसा घडी मोडावून दिली, तेवढा वेळ नेसलो तरी सुद्धा ते बनवताना जे झालं सगळं आरंभ पाप त्याचे आपण भागीदार झालो. म्हणून दुसऱ्याची साडी का नेसायची नाही याचं हे सायन्स लक्षात घ्या. आणि जर आम्ही दुसऱ्याच्या वस्तूंना पण एक एक क्षण वापरलो तरी आम्ही त्याचे पापाचे काय झालो, भागीदार झालो. म्हणून मला परद्रव्याच्या परखणाची गरज नाही. परद्रव्यातनं मला आनंद मिळतच नाही. तर मी माझा ज्ञान आनंद स्वभावी आहे हे जाणलं तर आपल्याला काय आहे की शांतीचं जीवन सुरू झालं. मग ओच्छा मी समय प्राभूत, मी सांगतो समय प्राभूत सांगतो. आणि ते कसं आहे, इनमो सुद केवली गणितम. तर हे कुणी सांगितलेलं सांगतो, जे शुद्ध केवलींनी सांगितलंय तेच मी तुम्हाला सांगतो. माझ्या मनाचं मनगडंत सांगत नाही. आणि जर आपल्या मनाचा पण काहीतरी सांगू लागलो, रचू लागलो, लिहू लागलो तर चुकलं. म्हणजे शुद्ध केवलींनी सांगितलं तेच मी तुम्हाला सांगतो. आणि अशा रीतीने पहिल्या गाथेमध्ये प्रतिज्ञा केली कशाची, 4 विकथा सांगणार नाही. स्त्री कथा, राजकथा, भोजन कथा, चोर कथा, ह्या 4 विकथा सांगणार नाही. तर मी समय सारखीच काय करेन, कथा सांगेन. आणि असं आपण समय सारखीच कथा सांगू लागलो, म्हणजे शुद्धात्म्याची कथा सांगू लागलो तरच आम्ही मार्गस्थ होतो. म्हणून महाराजांची स्टाईल काय होती की प्रत्येक गाथा, प्रत्येक शब्द त्याचा आपल्या जीवनात उपयोग करायचा. नाहीतर आज काय चाललंय, भराभरा एक एक ग्रंथ संपवायचे आणि ग्रंथ संपल्यावर आनंद मानायचा, पण आत अनुभूती घ्यायची नाही. संपला का ग्रंथ, समाप्त, समाप्त, सम्यक रीतीने आप्त म्हणजे आपण अनुभूतीची कला प्राप्त केली तर समाप्त म्हणायचं. आणि अनुभूतीची कला प्राप्त केली नाही तर त्याला समाप्त पण म्हणता येत नाही.
म्हणून मी माझ्या स्वतःच्या स्वरूपाला जाणलं तरच खरी समाप्ती झाली. आणि स्वरूपाला जाणलं नाही तर समाप्तीचा अर्थच कळाला नाही. म्हणून मला स्वतःच्या स्वरूपाला जाणायचं आहे. मग ही आत्मानुभूती घेतली तर विकल्पाच्या भूमिकेतल्या क्रिया पण कशा होतात आपल्या शुद्ध पद्धतीने. बघा, प्रक्षाळ करायला उभारलो आणि काय म्हणतोय ते काय शांती मंत्र, तर त्यामध्ये दह दह पच पच कुट कुट हे सगळे काय हिंसात्मक शब्द आहेत. दह दह म्हणजे जाळतो, पच पच म्हणजे शिजवतो, कुट कुट सगळ्या शब्दातनं काय केले छिंद छिंद भिंद भिंद हे सगळे हिंसात्मक शब्द आहेत. आणि ते म्हणायचं मग पाणी होतं राहायचं भगवंता. फक्त काय सांगितलंय प्रक्षाळ करताना की छोट्या तांबल्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन आपण वर सोडलं, ती धार इथपर्यंत आली, तिथंच कापड ठेवलेला ते भिजलं की तेवढ्यानेच संपूर्ण काय करायचं पुसायचं एवढंच सांगितलंय. आणि आपण पाणी होतच राहतो. प्रत्येकाला वाटतं मला करायचं मला करायचं म्हणून प्रत्येक जण काय करतोय पाणी टाकतोय, प्रक्षाळ करतो म्हणतो. पण हे उलट भगवंतांना काय केला उपसर्ग शांती करायसाठी आणि शांतीसाठी करतोय. शांती आत आहे, शांत स्वरूपाला जाणलं तर शांती आहे. बाहेर ना आपण शांती मिळवण्यासाठी असलं काही तर करत बसलो तर आपलं काय झालं चुकलं. म्हणून मी माझा कारण परमात्मा आहे, मला परद्रव्याच्या परकणाची गरजच नाही. असं जर आपण स्वतःच्या कारण परमात्म्याला जाणलं तर ही खोटी क्रिया संपली. आणि कसं आहे, ह्या ज्ञानाने सगळेजण करतात आणि त्यांचं बघून आपण पण करतो. किंवा खूप जण काय करतात, त्या पाण्यामध्ये लवंग टाकतात किंवा काय असतं ते अष्टगंध नाही ते सर्व औषधी वगैरे टाकतात आणि मग त्याच्याने प्रक्षाळ करतात. ते सुद्धा काय झालं चुकलं. का चुकलं तर तोही परिग्रह झाला ना. फक्त जलाने काय सांगितलंय, त्यांचं अंगावर काही धूळ असेल ती फक्त आपल्याला साफ करायची आहे आणि ते फक्त थोड्या पाण्यामध्ये म्हणजे सगळा विवेक ठेवून करायचा आहे. आणि हे जर आपण नीट केलं नाही तर आपल्याला काय लागला सगळा दोषच लागला. आता घरात छोटी मूर्ती असते एकच आणि 4 जण करणारे असतात, मग ते कसं करणार? 4 जण कशाला करायचं? मोठी मूर्ती असली छोटी असली तरी सुद्धा एकानेच करायचंय. बाकीच्यांना लई करावं वाटलं तर फक्त बघून अनुमोदना द्यायची आहे. प्रत्येकाने येऊन कलश ढाळत बसायचं असं नाही. म्हणून आपल्याला ज्ञान झालं तर हे सगळे खोटे प्रकार काय होतात बंद होतात. आणि तसं कुठलं औषधी सर्वौषधी वगैरे किंवा काय त्याच्यामध्ये लवंग वगैरे टाकून केलं तर ते पाणीचा परिग्रह सहित झालं. शुद्ध पाण्याने फक्त करायचं आहे. आणि ते सुद्धा काय आहे, शेगडीवर तापवलेलं पाणी. शेगडी कुठं आणायची? विहिरीचंच पाणी, जीवाणी केलेलं पाणी आणि शेगडीवर तापवलेलं पाणी. आणि तेच फक्त काय आहे प्रक्षाळा उपयोगी. गॅस वगैरेवर तापवलेलं सुद्धा नाही. आता साबूंना पण गॅसवर द्यायला लागलं, भगवंतांना पण गॅसच. म्हणजे किती आपण भगवंतांपेक्षा आपण पुढचे झालो. म्हणून आपल्या ज्ञान झाल्यावर लक्षात येतं की असली खोटी क्रिया करायची नाही. म्हणून आम्हाला हा समयसार ग्रंथ काय सांगतो, स्वतःला जाणून अतिंद्रिय आनंदाला प्राप्त व्हा. आणि असं आपण अतिंद्रिय आनंदाला प्राप्त झालो तरच आपण हे शिबिर आपल्या जीवनात उतरवलं, सार्थक्य झालं. आणि आनंदाला प्राप्त झालो नाही तर आपल्या जीवनामध्ये सगळं काय आहे दुःखच दुःख आहे. म्हणून काय सांगितलं की समयसारच्या स्तुतीमध्ये समयसार की अद्भुत महिमा आज बताओ भली भली सुनो सच्चे सुख के वांचक धूम मचाओ गली गली धूम मचाओ गली गली समय सारनी तीन लोक में परम कृष्ण बताया है सुखी हुए वे ही जिन जिनने समय सार निज ध्याया है समय सार बिन ध्याया है
शिवाला मी हे समजावून सांगितलं तर तो सुद्धा काय झाला, अतींद्रिय आनंदाला प्राप्त झाला. मग समय सारच 3 लोकांमध्ये परम उत्कृष्ट आहे असं सांगितलेलं आहे. आणि सुखी हुए, कोण सुखी झालं, की ज्यांनी ज्यांनी समय सार म्हणजे स्वतःचा कारण परमात्म्याचं ध्यान केलं तेच ह्या जीवनामध्ये काय झाले, सुखी झाले. म्हणून समय सार शिवाय दुःख मिटत नाही. सुख म्हणजे सु म्हणजे चांगलं, ख म्हणजे इंद्रियांना चांगलं लागतं ते सुख, आणि दुःख म्हणजे इंद्रियांना वाईट लागतं ते दुःख. पण वास्तविक सुख म्हणलं तरी याचा अर्थ अतींद्रिय आनंद घ्यायचा आहे. आणि जर समय सार समजला तर अतींद्रिय आनंदाला आम्ही प्राप्त होतो. आणि समयसार समजला तर आमचं दुःख संपलं. आणि मी म्हणतात की बात कहू मै खरी खरी, मी खरंच सांगतो. आपण लौकिकात पण म्हणतो मी खरंच सांगतो, मी खोटं बोलत नाही. तसं आचार्य म्हणतात मी हे सत्यच सांगतो. आणि हे समजून आपण स्वतःला जाणलं तर आपलं दुःख आताच संपतंय, वेगळा क्षण नाही. मग सुनलो सच्चे सुख के वांचक, मी खऱ्या सुखाच्या इच्छिणाऱ्यांना सांगतो की हे ऐका, हे ऐकून स्वतःच्या आनंदाला प्राप्त व्हा. बघा महाराजजी नेहमी प्रयोग करून घ्यायचे. डोळे बिटा, डाव्या हातावर उजवा हात. आणि मी स्त्री आहे हे जाणताना आपल्याला मी स्त्री आहे बडबड करावी लागली नाही, लगेच जाणीव झाली. मी पुरुष आहे, पुरुष पण म्हणावं लागलं नाही, लगेच काय झाली, जाणीव झाली. मग त्याच्याऐवजी ऑब्जेक्ट चेंज केला. मी ज्ञान दर्शनमय जीव आहे जाणा. मग ज्ञान दर्शनमय जीव आहे हे जाणताना ज्ञान दर्शन असं म्हणायची गरज नाही, जल्प करण्याची गरज नाही, शब्द उच्चारण करण्याची गरज नाही. मग अशा पद्धतीने आपण आपल्या काय केलं, ज्ञान दर्शन स्वरूपाला जाणलं. आणि असं जाणलं की तिथं आपण काय झालं, अतींद्रिय आनंदाला प्राप्त झालो. मग अशा पद्धतीने हे जर ध्यान केलं, जाणलं, परत विकल्पाला विशुद्ध बुद्ध, परत जाणलं, परत विकल्पाला. आणि असं करता करता एक दिवस आम्ही कुठं राहणार, स्वभावातच पूर्ण राहणार. स्वभावात राहिलो तर 2 घडी का संसार, 2 घडी म्हणजे 48 मिनिट जर आम्ही स्वभावात राहिलो तर कैवल्याची प्राप्ती होते. आणि जर आम्ही स्वभावात राहिलो नाही तर केवळ ज्ञानाची प्राप्ती होत नाही. म्हणून मला स्वभावाचीच रुची करायची. म्हणून प्रत्येक शरीराची क्रिया चालली असताना मी ते ज्ञेय आहे आणि न्यायक आहे असं जाणून ज्ञान स्वरूपाचं वेदन केलं तर मी अतींद्रिय आनंदाला प्राप्त झालो. म्हणून काय सांगितलं प्रवचन सारमध्ये, स्वभाव नाही आणि अस्वभाव नाही. स्वभाव नाही याचं उदाहरण काय दिलंय, गुलाबाचा काटा. त्या काट्याला कुठल्या फॅक्टरीमध्ये घालून तीक्ष्ण केलंय का, नाही. मग जसं त्या काट्याला तीक्ष्ण करायला कुठं कोणी काही प्रोसिजर करत नाही, तसा माझा ज्ञान दर्शन स्वभाव कसा आहे, आनंदमय आहे. आणि त्या आनंदमय स्वभावाला जाणलं तर तिथं स्वभाव नाही आला, काय केलं आपण समजलो. म्हणजे स्वभाव म्हणजे त्रिकाली ध्रुव स्वभाव, जाणलो म्हटलं तरी पर्याय राहील. आणि अस्वभाव नयाने काय सांगितलं की तो लोहार काय करतो, बाणाला तीक्ष्ण करण्यासाठी भट्टीमध्ये तापवतो आणि घडगाव घालून त्याला टोकदार बनवतो. मग तसं पर्यायामध्ये चांगले संस्कार करायचे आहेत आपल्याला, तर हे कुठल्या नयाने सांगितलं, अस्वभाव नयाने. आणि असं अस्वभाव नयाने आपण काय करू लागलो की स्वतःवर संस्कार केले शुद्धोपयोगाचे, तर तिथं काय आहे, शांती शांती, आनंदच आनंद मिळाला. आणि इतका आनंद मिळाला की आपल्याला बाहेरच्या कुठल्याच गोष्टींची, परद्रव्याच्या परखणाची गरज नाही. म्हणून महाराजजी नेहमी म्हणायचे, कुठला ग्रंथ किती वाचला
संपवल्याला महत्व नाही. एक ओळ वाचली त्याचा जीवनात उपयोग घटवला, आत्मानुभूती घेतली तर ते उपयोगी आहे. म्हणून वाचण्याची ही कला आहे की त्यातनं आम्ही स्वतःला जाणलो तर दुःखातनं वाचलो. नुसतं भरा संपून टाकलं. जात्यावर बसल्यावर भरा ते घास टाकायचे आणि इकडं काहीतरी म्हणत बसायचं आणि ते संपायचं एकदा दळायचं काम. तसं हे केलं तर काही उपयोग नाही. तर मला माझ्या चिदानंद स्वरूपाला जाणायचं आहे. म्हणून कुठलाही प्रवेशिकाचा एक प्रश्न घ्या आणि त्या समयसारखी एक गाथा घ्या. त्या सगळ्यातनं आपण स्वतःकडे वळलो तर आपण याचा आपल्या जीवनात उपयोग केला. मग गाथाचा अर्थ काय सांगितला होता? गाथा, गाण्याचा प्रकार. बाहेरचं भजन म्हणतो तसं गाण्याचा प्रकार आहे ना गाथा म्हणजे. तर स्वभावाला जाणण्याचा प्रकार. आणि असं आपण आपल्या स्वभावाला जाणलं तर आपल्याला गाथा समजली. परमात्मा प्रकाशच्या श्लोकांना दोहा म्हटलं. दोहा का म्हटलं? दोहा म्हणजे दोहन क्रिया करून त्या म्हशीतनं काय करतो आपण? दूध पिळून काढतो. मग तसं ह्या ग्रंथातनं दोहा म्हणजे काय तर चांगल्या रीतीने दोहन केलं आणि त्यातला सारभूत अर्थ त्या गाथेमध्ये श्लोकामध्ये मिळाला तर तो दोहा आम्हाला समजला. म्हणून प्रत्येक ग्रंथाच्या शब्दातनं ओळीतनं आम्ही स्वतःकडे आलो तर आम्हाला उपयोग आहे. आणि एवढा जीवनात उपयोग सोडून आपण सगळे ग्रंथ वाचतो, समजतो, समजावून सांगतो, पण आतमध्ये भेद विज्ञान केलं नाही, अनुभूती घेतली नाही तर याचा आम्हाला काहीच उपयोग नाही. म्हणून आम्ही स्वतःला जाणणं आवश्यक आहे. आणि ही जाणण्याची प्रोसिजर कशी आहे? भिंत म्हणावं लागत नाही, जाणतो. तसं मी ज्ञानमय आहे जाणलं आणि अशी जाणीव केली तरच आम्ही काय होतो? मार्गस्थ होतो. आणि ही जाणीव केली नाही तर आम्ही मार्गस्थ पण होऊ शकत नाही. म्हणून आम्हाला आता मोक्ष मार्गस्थ व्हायचं. मोक्ष म्हणजे कुठेतरी एक वाट आहे मोक्षाची, तिथं जाऊन चालत राहायचंय. तर मोक्ष हे म्हणजे शुद्धता. मोक्ष म्हणजे स्वतःची शुद्ध परिणती. आणि ती परिणती प्रगट झाली तर मोक्ष मार्ग मिळाला. मार्गते अनिर्णिती मार्ग. मार्ग काय आहे? शोधन केलं, शुद्धता केली. आणि असं विचारा शुद्धता केली की बाहेरचं सगळं काय झालं? सहज शुद्ध झालं. आणि जर आम्ही स्वतःला जाणलं नाही तर आम्हाला काहीच उपयोग नाही. म्हणून आम्ही स्वतःला जाणण्यामध्ये राहिलो. जाणणं म्हणजे काय? विशुद्ध बुद्ध म्हटलं म्हणजे जाणणं झालं का? ते जल्प झाले, शुभभाव झाले. मी ज्ञानमय आहे अशी जाणीव केली तर ती जाणीवच आम्हाला काय आहे? उपयोगी आहे. आणि ही जाणीव म्हणजेच सम्यक दर्शन आहे, मोक्ष मार्ग आहे, अतिंद्रिय आनंदाचा मार्ग आहे. म्हणून धर्म इज इक्वल टू अतिंद्रिय आनंदाने जगण्याची कला. आणि ते सोडून बाकी सगळ्या कला नसलेल्या नकला. मग हे आम्हाला जर नीट समजलं तर विकल्पाच्या भूमिकेत आम्ही खरे देवशास्त्र गुरुच बसतो. कारण ज्यांनी आत्मानुभूती घेतले ते गुरुच गुरु आहे. आणि जे आता म्हणतात पंचम काळात अनुभूती होत नाही किंवा होते पण म्हणतील पण मी केली नाही, मला होत नाही असं म्हणते. मग एकदा इथलेच एक जम्बू बाबा गेले होते एका संघात चर्चा करायला. आणि त्यावेळेस ते काय म्हणले की तर आम्ही एवढे सगळे स्टेजवर बसलेल्या साधूंना नाही झाले, तुम्हाला कुठली होती? म्हणजे काय झालं? स्वतःच्या हाताने कुठलं गुणस्थान सिद्ध केलं? पहिलं गुणस्थान सिद्ध केलं. म्हणून ह्यातनं आपल्याला लक्षात घ्यायचंय की आम्हाला स्वतःला आम्ही जाणलो तर आम्ही मोक्ष मार्गस्थ झालो. आणि सम्यक दर्शन झालं नाही. चतुर्थ गुणस्थानात अनुभूती होते. तर सम्यक दर्शन झालं नाही, स्वतःला जाणलं नाही तर आम्ही मोक्ष मार्गस्थ पण होत नाही. म्हणून चतुर्थ गुणस्थानात अव्रती अवस्थेत, ध्वस्त अवस्थेतच सम्यक दर्शन होतं, अनुभूती होते. आणि हे तत्वज्ञान जर व्यवस्थित समजून घेतलं तरच आम्ही काय करू शकतो? कधीतरी स्वतःला जाणू शकतो. आणि हे तत्वज्ञान समजून घेतलं नाही तर आम्ही स्वतःला जाणू नाही. आणि गृहस्थांना होत नसते, मुली झाल्याशिवाय होत नसते असं जर म्हणत बसलो तर हे म्हणणं काय आहे? चुकीचं आहे. म्हणून मला माझ्या कारण परमात्म्याला जाणण्याची कला शिकायची. ते सोडून सगळ्या बाहेरच्या कला नसलेल्या नकला. मग बघा की एका मेळाव्यात फक्त सांगितलं स्त्रियांनी यायचं.
पण एका मनुष्याला वेग आला आणि तो म्हणतोय तर सगळ्या स्त्रिया आहेत ना, तर मला सगळ्यांचं सौंदर्य बघायचं आहे. म्हणून त्यांनी काय केलं, ते काय बुरखा घालून तो गेला. आणि बुरखा घालून गेला आणि त्या राणीपासून वगैरे गेला की राणीला संशय आला की ही स्त्री दिसत नाही. तिनं राजाला बोलून सांगितलं, शोधा यात कोण पुरुष आहे. आपला नियम काय होता की स्त्रियांनीच यायचं. आणि आता कसं शोधायचं, सगळे तर काय आहेत वरून दिसताना तर स्त्रिया. बुरखा घातला म्हणजे हा पुरुष आहे कसं ना आरोप करायचा. मग त्यांनी खोल खड्डा केला, त्यात पाणी टाकलं आणि म्हटले जावा सगळे उडी मार. आता स्त्रिया जाणतात, जाताना कसं जाणतात, अगदी वर करून व्यवस्थित जातात. आणि हा पुरुष आहे, त्याला लक्षात राहिलं नाही की आपल्याला शोधण्यासाठी हा उपाय काढलाय. त्यांनी काय केलं, दाणकन उडी मारली की तिथंच त्याला पकडलं आणि बुरखा काढला तर तो पुरुष निघाला. आणि म्हणाला तिथं नियम मोडलाय ना तर तुला फाशीची शिक्षा. तो म्हणतो माझं एक मिनिट ऐकून घ्या, माझी आई मेली आहे आणि बेगमा कशी आहे, माझ्या आईसारखी दिसते म्हणून मी तिचं दर्शन घ्यायला आलो. आता असं म्हणल्यावर राजा काय झाला, एकदम खुश आणि हाकलून द्या म्हटलं त्याला. म्हणजे कसा असतो माणूस आपल्या विभावाचं पोषण करण्यासाठी अशा रीतीने काय करतो, काही ना काही कलाकृत्या काढतो. मग मी माझा जाणणार आहे हे जाणण्यासाठी कला वापरा की. आणि ही जर कला जाणली तर आपल्याला आता पण शांती आणि पुढं पण शांती.